वेलकम बॅक फ्रेंड्स. मला या लेडीकडे बघून भरतीचं भारी कौतुक वाटलं, कारण जर तुम्ही बघत असाल तर आम्ही उशिरा जात होतो अल्कजार शो बघण्यासाठी. आम्हाला जायला उशीर झाला आणि आवरून येण्यासाठी पण उशीर झाला, म्हणून ती आमच्यावर ओरडत होती की तुम्हाला वेळेचं महत्त्व नाही वगैरे. पण तिनं हे डोक्यावर जे कलिंग घातले ते मला तिला कौतुकाने सांगावं असं वाटतंय की ती स्वतःला वेगळं इतरांच्या पेक्षा दाखवण्यासाठी काहीतरी क्लुप्त्या करत होती. आपल्या लोकांना वेळेचं महत्त्व अजिबात नाही. ती रोज एक वेगळं असं फळ डोक्यावर घालत होती, ग्रुपमध्ये समजावं की ती कुठे आहे वगैरे. पण हे जर आपल्याकडे कोणी केलं असतं तर नक्कीच हसले असते. 7 o'clock wake up morning टिक टॉक 8 बजे 8 o'clock breakfast breakfast ना इन खाना breakfast see you again 9 बजे. इथे पोहोचल्यानंतर एका रेस्टॉरंटमध्ये आम्ही छान जेवून घेतलं आणि त्यानंतर आम्ही गेलो अल्कजार शो बघण्यासाठी. सगळीकडे भारतीय जेवणाची व्यवस्था केलेली होती आणि आपण ज्या रेस्टॉरंटमध्ये गेलेलो होतो तर त्याचं नाव होतं मुंबई मसाला. एकंदरीत पटायामध्ये मला भरपूर भारतीय लोक पाहायला मिळाली, म्हणजे व्यवसायाच्या निमित्ताने गेलेली. मग ती हॉटेल मालक असतील, वेटर असतील किंवा मसाज पार्लर असतील किंवा आणखीन काही. तर बऱ्याच ठिकाणी आपल्याला भारतीय लोक पुन्हा पुन्हा दिसत होते. सगळे जेवायला बसलेलो आहोत. बाकी सगळं करण्यासाठी वेळ नाही आहे, कारण अल्कजार शो जो आहे तो बघायला आपल्याला जायचं आहे, गडबडीने आवरायचं आहे. मध्ये आपण जेवलो आणि ते पुढेच अल्कजार शो असणार आहे आपला. आता आपण आलेलो आहोत अल्कजार शो बघण्यासाठी. तिकडे व्हिडिओ शूटिंगसाठी परमिशन नाही आहे किंवा फोन वगैरे वापरू नका असं सांगत होते, त्यामुळे मी फारसा व्हिडिओ बनवलेला नाही आहे. अगदी मोजके तुम्हाला क्षण कळावेत इतकंच मी शूटिंग केलेलं आहे. यामध्ये जे म्युझिक किंवा गाणी वाजत होते त्याचा अर्थ आपल्याला अजिबात लागत नव्हता, पण त्यातमध्ये त्यांनी एक गाणं हिंदी ठेवलेलं होतं. इथे डान्स करणाऱ्या मुली ज्या होत्या त्या खूप सुंदर होत्या, खूप म्हणजे खूपच सुंदर. पण बाहेर आल्यानंतर मला एक शॉक बसला जेव्हा मी बघितलं की यातमधलेच काही डान्सर बाहेर उभे राहिले होते जे त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी 100 बात घेत होते. तेव्हा मला कळालं. चला फ्रेंड्स, आता आपण जाणार आहोत कोरल आयलंडला. आपण आहोत पटायामध्ये. मेन म्हणजे तुम्हाला कालच सांगितलं ते कालच्या व्हिडिओमध्ये. आणि आपण आहोत, मला या हॉटेलचं नावच लक्षात राहत नाही, LK सिलेस्टाईल असं काहीतरी नाव आहे. हे आहे हे हॉटेल. रात्रीचा लुक ह्याचा खूप सुंदर दिसत होता. याच हॉटेलमध्ये एक मसाज पार्लर आहे आणि तिथला जो ओनर आहे तो भारतीय आहे आणि तिथल्या थाई मुलीशी लग्न करून तो जिथे त्याचा व्यवसाय त्यांनी सेट केलेला आहे. खूप सुंदर हॉटेल आहे. खूप छान छान लेडीज तयार झालेल्या आहेत आपल्या. मस्त धमाल करणार आहोत. राहा सोबत व्हिडिओच्या शेवटपर्यंत. ही गाडी आपल्याला फिरण्यासाठी भेटलेली आहे. वर पण अशीच बैठक व्यवस्था आहे. खूप सुंदर गाडी आहे. छान व्ह्यू दिसतोय इकडून बसून. आपण आता खायचं असेल तर खाऊ पण शकतो. चला आता आपण आलेलो आहोत कोरल आयलंडला. जाण्यासाठी आपल्याला इथूनच बोट पकडायची आहे. कोरल आयलंडला जाण्यासाठी आधी आपल्याला या स्पॉटला यावं लागतं. थोडं अंतर पुढं चालत गेलं की आपल्याला तिथं बोट पकडता येते आणि तिथून साधारणतः अर्धा ते पाऊण तासाचं अंतर आहे जे आपल्याला पार करून आयलंडला जायचं आहे. आणि ही जी बोलतीये ना, हिचं नाव आहे म्याव म्याव. इथे जर तुम्ही आजूबाजूला बघत असाल तर तुमच्या लक्षात येत असेल की इतकी गर्दी असूनही इथे कुठेही कचरा आपल्याला पाहायला मिळत नाही. ही किती सुंदर गोष्ट आहे आणि मला वाटतं या गोष्टी आपण शिकायला हव्यात त्यांच्याकडून. आपल्याकडे सुद्धा पर्यटनासाठी खूप सुंदर सुंदर जागा आहेत, पण त्या सगळ्या जागा आपल्या लोकांनी अक्षरशः घाण कार्टून आमच्या बरोबरचे बघा पाहिजे. उर्वशी, अरे थांब ना एक. हाय.
इकडे घे. घे वर, घे वर, घे वरच घे. इकडून आपल्याला आत जाण्यासाठी बोट आहे. 15-20 जण एकत्र आपल्याला, आपण 25 जणांचं ग्रुप केलंय. ॲट अ टाइम आपण 25 जण जाणार आहोत. पुढे अजून काय काय. बघा इधर पुलिस चेक करता है. ओके. आजी मस्त एन्जॉय करता बरं काय. इथे मला जाणवलं की पर्यटकांची सुरक्षा ही त्यांची जबाबदारी मानतात ते लोक. मला ते लिटरली उभं पण राहायला देत नव्हते, जेणेकरून पोलीस बघतील आणि आम्हाला फाईन पडेल असं म्हणून. यावरूनच लक्षात येत होतं की ती यंत्रणा जी आहे ती किती प्रामाणिकपणे काम करते. मी नाही करणार. इथे बऱ्याच म्हणजे वॉटर स्पोर्ट जे होते ते चालू होते. मला यातल्या पण काही ॲक्टिव्हिटी करायच्या होत्या, पण जेव्हा मी तिथे दर चौकशी केली तेव्हा लक्षात आलं की आपल्याकडच्यापेक्षा दुप्पट तिप्पट रेट आहे तिकडे. त्याच्यापेक्षा म्हटलं आपल्या भागात, आपल्या भारतामध्ये आल्यानंतरच आपण कोकणामध्ये जाऊन वगैरे निवांत या वॉटर ॲक्टिव्हिटी करू. चला फ्रेंड्स, आता आपण आलेलो आहोत कोरल आयलँडला. बघू शकत आणि आता आपण इथं मस्त वांग करतो. मी मागे थांबलो. अरे फोटो खूप सुंदर व्ह्यू आहे आणि पाणी इतकं स्वच्छ आहे ना. आता फिरायला आलोय आणि रील नाही बनवली असं होणार नाही. तर मैत्रिणींच्या आग्रहाखातर आपण रीलही बनवली इकडे. आम्ही जाण्याच्या तयारीत होतो आणि या मुलीनं माझं लक्ष वेधून घेतलं. ती इतकं सुंदर एन्जॉय करत होती ह्याच्यामध्ये. मला वाटतं की या मुलीचे आईवडील जे होते ते गेले होते वॉटर ॲक्टिव्हिटी करण्यासाठी आणि या व्यक्तीजवळ त्या मुलीला त्यांनी सोडून गेले होते. तर तो व्यक्ती इतकं छान त्या मुलीला सांभाळत होता. म्हणजे कसं स्वतंत्र म्हणतो ना तसं. तर तो तिला अजिबात इकडं जाऊ नको, तिकडं जाऊ नको किंवा इथं बस तिथं बस असं काहीही सांगत नव्हतं. ती मुलगी जिकडं जाते जे करते ते करू देत होता आणि हा माणूस फक्त तिच्या मागे मागे फिरत होता. आणि हे विलोभनीय दृश्य मी मला कॅमेऱ्यात टिपण्यापासून थांबवू शकले नाही. आणि हे सगळं झाल्यानंतर खूप सुंदर सुंदर अशी दृश्य, खूप सारा आनंद मनामध्ये साठवून आम्ही निघालो परतीच्या मार्गाला. माहीत नाही परत या भागात पुन्हा कधी येणं होईल की नाही, पण हा जो आनंद, हे जे सुंदर दृश्य आहेत ती लाईफ टाईम माझ्यासोबत राहतील. तर फ्रेंड्स, व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सबस्क्राईब केल्यानंतर घंटीचं ऑल हे बटन प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे मी जे व्हिडिओ अपलोड करत जाईन तर त्याचे येत राहील तुम्हाला नोटिफिकेशन आणि तुम्ही बघू शकाल माझे व्हिडिओ सगळ्यात आधी.